दुसरीकडे सीएसएमटी स्थानक परिसरात पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम आता हाती घेण्यात आलेली आहे। दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी आलेले आहेत। आंदोलक मोठ्या संख्येने या परिसरात आहेत, त्यामुळे खरं तर त्यांनी स्वच्छतेची मागणी केली होती आणि त्यानंतर आता लगेचच महापालिकेचे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी आले। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि सगळ्या मराठा बांधवांचं आंदोलन सुरू आहे आणि आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आपण पाहतो की मुंबईच्या आझाद मैदानामध्ये गर्दी तर आहेच, मात्र आझाद मैदानाच्या बाहेर सुद्धा मुंबई महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो काही रेल्वे स्टेशनचा परिसर आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे। मात्र या सगळ्या दरम्यान जी गर्दी आहे त्यावेळेला गैरसोय होते असा जो काही सातत्याने आरोप मराठा बांधवांकडून केला जात होता की स्वच्छतेच्या बाबतीमध्ये विशेष करून काळजी घेतली जात नाही आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची सगळी यंत्रणा जी आहे ती अलर्ट झालेली आहे। आपण पाहतोय स्वच्छता सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्यामुळे गर्दी पाहता वेळच्या वेळेला या सगळ्या परिसराची स्वच्छता केली जाते आहे। मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी रस्त्यावरती उतरतात आणि दर अर्धा एक तासाने सगळ्या रस्त्यांची साफसफाई केली जाते आहे। संपूर्ण परिसर हा जो आहे तो सगळ्या मराठा बांधवांच्या या गर्दीमुळे जो काही कचरा होतो आहे तो कचरा वेळीच उचलण्याचा प्रयत्न सुद्धा या सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केला जातो आहे। कॅमेरामन गणेश राहटे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। तर आपण पाहतोय या सफाई कर्मचाऱ्यांकडून आता या संपूर्ण परिसराची स्वच्छता केली जाणार आहे। आताच आपण पाहिलं सुप्रिया सुळेंकडे सुद्धा जरांगेंनी या संदर्भातली मागणी केली होती। महापालिकेच्या आयुक्तांशी बोलून या संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात यावी अशी